I'll start with this the whole agri narrative that is being एक पेंट किया जा रहा है कि सोयाबीन फार्मर्स अपसेट हैं, विदर्भा में काफ़ी एंग्स्ट है, मराठवाड़ा में भी एंग्स्ट है, अराउंड है। आप लोगों ने लाडकी बहना किया, कुछ हेक्टेयर के हिसाब से आपने फार्मर्स को पैसा भी दिया था। अनियन और बाकी इशू लोकसभा में भी आया था। डू यू थिंक यू हैव मिसकैलकुलेटेड दैट एंड इट वाज एन ओवरसाइट? एक हो गया कि शायद ये सोयाबीन वाला हम एड्रेस नहीं कर पाया, बस ये 5 महीने का जो गैप था। नहीं, देखिए, पहली बात तो यह है कि सोयाबीन का जो प्रश्न था पिछले खरीफ में भी था, लोकसभा से पहले। अभी आजकल ये होता है कि हमारे जो प्राइजेस है ये सारे इंटरनेशनल मार्केट रेगुलेट करता है और हम लोग एमएसपी घोषित करते हैं। एमएसपी घोषित करने के बाद उसकी खरीद भी करते हैं, लेकिन कई बार जहां हम खरीद करते हैं वहां पर किसान पहुंचता नहीं है, किसान कम दामों में बेच देता है। इसलिए नॉर्मली एमएसपी जितना मार्केट रेट रहे या उससे ज़्यादा रहे, ये प्रयास हम लोगों को करना पड़ता है। पिछले बार जैसे सोयाबीन का रेट कम हुआ तो हम लोगों ने घोषणा कर दी कि भाई ठीक है, जो एमएसपी में और मार्केट में जो डिफरेंस आएगा हम आपको देंगे। चूंकि आचार संहिता थी, हम नहीं दे पाए तो उसका खामियाजा हमको भुगतना पड़ा। लेकिन आचार संहिता के तुरंत बाद हमने कॉटन के भी किसान को, कपास के भी किसान को और सोयाबीन के भी किसान को हमने डिफरेंस दिया। और उसके बाद हमने ये अनाउंस किया है कि अब जब जब मार्केट रेट एमएसपी से नीचे आएगा तो जो डिफरेंस होगा वो भावांतर योजना के तहत हम किसानों को देंगे। तो चूंकि हमने वो पैसा दिया है तो किसानों का हमारे ऊपर विश्वास है। साथ में हम लोगों ने दूसरा क्या किया, तो हम लोगों ने अभी करीब महाराष्ट्र में 400 प्रोक्योरिंग सेंटर्स तैयार किए हैं, जहां पर किसान लाए तो उसको हम एमएसपी दे रहे हैं। अब उसमें एक प्रॉब्लम यह आया हुआ है कि चूंकि इस बार बारिश डिले हुई तो मॉइस्चर कंटेंट ज़्यादा है। नॉर्मली सोयाबीन जब खरीदा जाता है तो 12% मॉइस्चर कंटेंट पर खरीदा जाता है। अभी 18% तक मॉइस्चर कंटेंट गया, लेकिन जैसे समय जा रहा है, धूप पड़ रही है तो मॉइस्चर कंटेंट कम हो रहा है। अब वो 15% तक आ गया। तो हम लोगों ने एक्चुअली ये एंटिसिपेट करके केंद्र सरकार को आचार संहिता से पहले चिट्ठी लिखी हुई थी कि आप मॉइस्चर कंटेंट जो है वो इस बार चूंकि ज़्यादा है तो आप 18% तक अलाउ कीजिए। डिफरेंस जो आएगा, अगर डिफरेंस आता है उसमें जो 12% और 18%, तो स्टेट गवर्नमेंट उसको बेयर करेगी। बच्चों आप हिसाब दीजिए। उसके ऊपर कोई निर्णय अभी तक हुआ नहीं है, लेकिन अगर केंद्र सरकार उस पर, हमको ये पता चला कि केंद्र सरकार ने 15% तक अलाउ करना ये तय किया था या तय किया है, लेकिन अभी तक हमको उसकी जानकारी नहीं है। अगर 15% तक केंद्र सरकार अलाउ करती है तो सारा सोयाबीन हम लोग प्रोक्योर कर लेंगे, तो हम लोगों को ये डिफरेंस देने की भी आवश्यकता नहीं पड़ेगी। पर अगर वो प्रोक्योर नहीं हो पाया तो उस केस में जो डिफरेंस होगा वो हम उनको पे करेंगे। तो मुझे लगता है कि चूंकि किसानों ने देखा कि हमने पे किया एक्चुअली, और देखिए खरीफ की खरीद तो चालू रहेगी, चुनाव तो 20 तारीख का है और किसानों को ही ध्यान में आ रहा है। अभी कई किसानों के मॉइस्चर, और हमने मॉइस्चर मीटर जगह जगह भेजे। किसानों को हमने कहा कि आप सीधा सोयाबीन लेकर मत जाइए, मॉइस्चर कंटेंट देखिए और उसको सूखने दीजिए, मॉइस्चर कंटेंट ला लीजिए नीचे। तो ये हम कर रहे हैं। इसलिए मुझे लगता है कि खामियाजा नहीं भुगतना पड़ेगा। हाँ, जरूर थोड़ा एक प्रकार से इसकी हलचल तो होती है। पण शेतीच्या प्रश्नावरती भाजप हा नेहमी बिहाइंड द कर्व आढळतो, असं का होतं? म्हणजे शेतीची धोरणं ही सातत्य नाही असं वाटत नाही का? नाही, मला असं वाटतं की बिहाइंड द कर्वचा विषयच नाही आहे। शेतीची स्टॅटिक धोरण होऊच शकत नाही। शेती ही वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून आहे। त्या वर्षीचा मॉन्सून कसा आहे, त्या वर्षीचं इंटरनॅशनल मार्केट कसं आहे, त्या वर्षीची डोमेस्टिक डिमांड कशी आहे, मागचा स्टॉक किती आहे, या सगळ्या गोष्टीवर डिपेंड करतात। सो आपण जे फोरकास्टिंग करतो हे साधारणपणे जे काही आपल्याला आवश्यकता किती आहे आणि मग आपल्याकडे किती पिकताय, पण अनेक वेळा हे अंदाज चुकतात। म्हणजे अनेकदा असं लक्षात येतं की अगदी तयार पीक आहे आणि तयार पीक असताना कापणीच्या वेळेस पाऊस येतो आणि पीक संपतं, कापणी करून ठेवलाय आणि पाऊस येतो। तर अशा या ज्या अनफोर्सिन इव्हेंट्स आहेत
याच्यावर आज तरी आपण एवढं ॲडव्हान्स गेलेलो नाहीत की याच्यावर आपण उपाय शोधू शकू. ते म्हणजे भाषणातील प्रश्न म्हणजे कांद्याचा प्रश्न तुमचेच सरकारमधले एक सहकारी ज्यावेळेला म्हणाले की आता 3 जिल्ह्यांचा पण त्याचा फटका बसला 7-8 मतदारसंघात बसला. 3 जिल्ह्यांच्या प्रश्नापेक्षाही मार्केटच्या व्होलॅटिलिटीचा प्रश्न आहे. म्हणजे अल्टिमेटली प्रत्येक वर्षी कांदा 40-50 रुपयालाही जातो आणि कांदा 5 रुपयालाही जातो. आता हे जे मार्केटमधलं फ्लक्च्युएशन आहे, म्हणजे याच्यामध्ये मागच्या काळामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात कांदा चाळी तयार केल्या. तर कांदा चाळी जिथे तयार झाल्या तिथे होल्डिंग कॅपॅसिटी निर्माण झाली. आता आपण इरेडिएशनचा एक प्रयोग चालू केलेला आहे. इरेडिएशनमुळे शेल्फ लाईफ वाढेल. म्हणजे काय असतं की पूर्वी 3 राज्य कांद्याचं पीक घ्यायचे, आता 9 राज्य कांद्याचं पीक घेतात. आणि 9 राज्यांचे जर तुम्ही टायमिंग्स बघितले थोडे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे अशी परिस्थिती येते की कधी कांदा नाही आहे आणि कधी खूप जास्त आहे. सो त्याच्यावर आपल्याला अधिक मला असं वाटतं की लक्ष फोकस करणं हे अत्यंत गरजेचं आहे. 100 रुपयापर्यंत आता पोहोचलं. हो, त्याचा एक वाजपेयींचं सरकार कांद्याने पाहिलं होतं. मला असं वाटतं की आज ती स्थिती नाही आहे. आणि शेवटी आपण एक्सपोर्ट फ्री केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे. सो मला असं वाटतं की कन्झ्युमर आणि शेतकरी असे 2 घटक झाले आहेत आता. म्हणजे गव्हर्नमेंट हॅज टू थिंक अबाउट द कन्झ्युमर आणि गव्हर्नमेंट हॅज टू थिंक अबाउट द फार्मर ऑल्सो. पण यातला बॅलन्स स्ट्राईक करण्याचा प्रयत्न आपण करतोय. मतलब बीजेपी ट्रेडिशनल मोदी जी जब से आए थे बोला था कि मार्केटिंग बहुत अच्छे से करते हैं कि जो स्कीम है उसको लोएस्ट कॉमन डिनोमिनेटर आप जो रूरल कहीं पे भी है उसको पहुंचाते बताते हैं कि हमने ये किया. सोयाबीन वाला जो आपने अभी जैसे बताया कि हम उनको बता रहे हैं कि मिलेगा, जो भी गैप रहेगा डिफरेंस रहेगा आप देंगे. कॉन्स्टिट्यूशन लोकसभा के इलेक्शन टाइम पे भी वो आपने एक्सेप्ट भी किया था कि मे बी यू कुड नॉट डिस्पेल द जो उनके फियर जो एक बन गया था. कहीं आपको लग रहा है कि देयर इज अ गैप कि वो उस तरीके से आप पहुंचा नहीं पा रहे अभी फार्मर? नहीं, मैं आपको वापस बताता हूँ कि उस समय घोषणा कर दी थी हमने, दे नहीं पाए थे. आप जब तक देते नहीं हो ना तो लोगों का विश्वास नहीं होता है. अभी हमने दिया, लोगों के अकाउंट्स में, फार्मर्स के अकाउंट्स में 4,000 करोड़ रुपया भावांतर योजना का चला गया है. सो नाउ शेतकरी किसान को ये मालूम है कि भाई ये सरकार देती है, इन्होंने प्रॉमिस किया तो उन्होंने दिया. तो ये ट्रैक रिकॉर्ड पर हमारे को उसका फायदा मिलेगा. That question what Sandeep wanted to ask is that your ability to create and set narrative has been challenged. I mean, असं लग रहा है की त्याला खूप आव्हान येत आहे. नाही, मला असं वाटतं की लोकसभेत आलंच. म्हणजे मी हे 100% मान्य करतो की लोकसभेमध्ये नरेटिव्ह काउंटर करण्याकरता आणि काउंटर नरेटिव्ह तयार करण्याकरता वी हॅव फेल्ड मिझरेबली. बट वी आर टू बी ब्लेम्ड फॉर दॅट बिकॉज ॲट लिस्ट इन महाराष्ट्र आय फील इन्क्लुडिंग मी वी वर ओव्हर कॉन्फिडंट. त्यामुळे आम्ही सिस्टीमच तयार केली नव्हती नरेटिव्ह काउंटर करण्याची. आणि आम्हाला लक्षातच आलं नाही की हायपर लोकल नरेटिव्ह क्रिएशनची सिस्टीम ही इन प्लेस झाली आहे. बिकॉज बघा, लोकसभा इलेक्शनमध्ये वी वर नॉट फायटिंग विथ पार्टीज, वी आर फायटिंग विथ फोर्सेस. म्हणजे भारत जोडो वॉज अ फोर्स की ज्याच्यामध्ये एक प्रकारे एनार्किस्ट मेंटॅलिटीचे, अल्ट्रा लेफ्टिस्ट मेंटॅलिटीचे अनेक लोक एकत्रित येऊन एक फोर्स तयार झाला होता. आणि तो फोर्स हायपर लोकली नरेटिव्ह तयार करत होता. आणि वेन वी अंडरस्टूड दॅट नरेटिव्ह इज गोइंग अगेन्स्ट अस, वी हॅड नो कॅपॅसिटी, कॅपेबिलिटी अँड ॲपरेटस टू काउंटर दॅट नरेटिव्ह. काहीच नव्हतं आमच्याकडे. नाव वी आर टोटली रेडी. म्हणजे मी एक सांगितलं पाहिजे की आता आमची कॅपॅसिटी आहे. आम्ही तो नरेटिव्ह नलिफाय केला, काउंटर नरेटिव्ह जो रिअल नरेटिव्ह तो बिल्ड केला. त्यामुळे मला आता ती चिंता वाटते. नॅरेटिव्ह सेट करणं हा एक भाग झाला, पण ते लोकांना विश्वासार्ह वाटणं हा दुसरा भाग. नाही, दॅट इज यू सी, तुमचा नरेटिव्ह जाणं
याचा अर्थ विश्वास वाटला तर नरेटिव्ह आहे. अदरवाईज यू आर स्पीकिंग, इट इज नॉट अ नरेटिव्ह. लोकांना जो समजला तो नरेटिव्ह. सो आय थिंक वी हॅव बीन सक्सेसफुल. आणि मग त्या अर्थाने मग या विधानसभेसाठी तुमचं म्हणजे भाजपचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन महायुतीचं ते सडन नॅरेटिव्ह काय आहे? कारण ते अजूनही तसं दिसत नाही नाही. नाही, बेसिकली आम्ही केलेल्या कामावर आणि स्कीम्सवर फोकस करतोय. उदाहरणादाखल आज सिंचनाच्या क्षेत्रामध्ये नदीजोड प्रकल्प आम्ही ज्या स्तराला आणले, म्हणजे वैनगंगा नळगंगा प्रकल्प, नारपार गिरणा प्रकल्प, पश्चिमी वाहिन्यांचं 54 TMC वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणं, हे सगळे टेंडर निघाले. त्या स्टेजवर आम्ही पोचवले. किंवा अगदी कोल्हापूर आणि सांगलीचं पुराचं पाणी वळण बंधाऱ्याने दुष्काळी भागात आणणं. मला असं वाटतं की हे काम, किंवा आम्ही रस्त्यांची केलेली कामं असतील, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एअरपोर्टची केलेली कामं असतील, आम्ही आता वाढवणसारखं बंदर या ठिकाणी तयार केलेलं आहे. सो इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात केलेलं आमचं काम आहे, शेतीच्या क्षेत्रात केलेलं आमचं काम आहे, आणि आमच्या स्कीम्स आहेत सोबत. म्हणजे शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देतो आहोत. आज महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्याच्यामध्ये वेगळी कृषी वीज वितरण कंपनी तयार झाली, आणि या कंपनीमध्ये 14,000 मेगावॅट विजेचं सौर ऊर्जेचं काम सुरू झालं. 2,000 मेगावॅटचं पूर्ण झालं. बाय म्हणजे इन नेक्स्ट 18 months आम्ही हे काम पूर्ण करून टाकू. त्याचा फायदा हा होईल की शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज आम्हाला देता येईल, आपलं रिन्युएबलचं पर्सेंटेज वाढेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर कोणी हे विचारू शकतं की मोफत वीज दिली, फ्री बी दिली. मोफत विजेच्या मागचं सेंटिमेंट किंवा त्याच्या मागचं कॅल्क्युलेशन काय आहे? तर जेव्हा हे काम आम्ही पूर्ण करू, आज आम्हाला 14,000 कोटी रुपये सबसिडी द्यावी लागते आहे, म्हणजे हे मोफत वीज देण्याकरता. आम्ही ही जी 16,000 मेगावॅट वीज तयार करू, 14,000 होत्या अजून 2,000 असे 16,000 मेगावॅट तयार करून जेव्हा ही वापरणं सुरू करू, आम्ही शेतकऱ्याला वीज देतो 8 रुपयाला, त्याच्याकडनं घेतो ₹1.25. त्याच्यामुळे आम्हाला जवळजवळ 6.5 रुपये, 6.5 रुपयाचं ची सबसिडी त्याच्यावर द्यावी लागते. आता आम्हाला तीच वीज जी 8 रुपयाला देतो ती आम्हाला पडणार आहे 3 रुपयाला. म्हणजे आमचे सबसिडीचे 10,000 कोटी आणि क्रॉस सबसिडीचे 5,000 कोटी असे 15,000 कोटी वाचणार आहे, आणि आम्हाला 14,000 कोटीचंच त्या ठिकाणी हे देणं आहे. पण याच्यात तर मला 2 प्रश्न याच्यात महत्वाचे. एक तर जेव्हा तुम्ही हे सगळं सांगता, बंदर, वीज, त्याच्यात नेहमीचाच एक मुद्दा येतो की एका विशिष्ट उद्योग समूहासाठी त्याला डोळ्यासमोर ठेवून हे केलं जातं. क्रमांक 1. आणि त्याच्यातनं पोटातला दुसरा प्रश्न असा की एवढं इन्फ्रा आणि एवढं जर चांगलं काम हा जर सांगण्यासारखं आहे आणि दिसतच आहे, तर मग ते पटेंगे ते कटेंगे कशा? पहिलं तर तुम्ही एका उद्योग समूहाकरता जे म्हटलं, वाढवण पोर्ट सरकार बनवत आहे, सरकारची कंपनी आहे. JNPT पोर्ट आणि पोर्ट, आमचं जी पोर्ट कंपनी आहे महाराष्ट्राची मॅरिटाईम बोर्ड, यांची जॉईंट कंपनी मिळून ते बनवते. तिथे कोणी उद्योगपती नाही. 14,000 मेगावॅटचे जे प्रोजेक्ट हातामध्ये घेतले आहेत, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या मनात जो उद्योगपती आहे त्याचा काही कॉन्ट्रीब्युशन नाही, किंवा त्यांचं पार्टिसिपेशन आहे, त्यांचं दुसरीकडे आहे, पण ते नाही. हां, त्यांचं त्यामुळे हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न आहे, पण असं कुठेही नाही. आणि दुसरं तुम्ही काय म्हणाला होता की मग एवढं इन्फ्रा रिलेटेड काम आहे, तर मग बटेंगे कटेंगेची गरज काय लागते? प्रश्न काय आहे की राजकारणामध्ये जेव्हा कोणी नरेटिव्ह तयार करतं त्यास त्याला उत्तर दिलं नाही तर तो नरेटिव्ह कायम होतो. आत्ता आपण बघितलं 2 प्रयत्न जे काँग्रेसने केले. एक, लोकसभेमध्ये वोट जिहाद, म्हणजे काय, धुळेसारख्या जागेवर 6 मतदारसंघापैकी 5 मतदारसंघामध्ये आम्ही 1,90,000 पुढे आहोत, आणि एकट्या मालेगाव सेंट्रलमध्ये 1,94,000 त्यांनी लीड घेऊन 4,000 मतांनी आम्हाला हरवलं. सेम ईशान्य मुंबईत झालं, सेम मुंबई सेंट्रलमध्ये झालं, सेम दक्षिण मुंबईत झालं. अशा 11 कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत ज्या ठिकाणी एक्स्ट्रीम पोलरायझेशन ऑफ मुस्लिम वोट्स, वोट जिहाद. आणि हे करत असताना इकडे सेक्युलर सांगायचं, आम्हाला कम्युनल म्हणायचं.
अक्षरशः त्या ठिकाणी अल्लाह से बेईमानी अगर वोट नहीं दूंगे असं धार्मिक नेते फतवे काढून राहिले आहेत. रोज मशिदीतनं आव्हान होतं. नाही, माझं म्हणणं ऐकून घ्या. असं ज्यावेळेस हे झालं आणि दुसरीकडे काँग्रेसने हा प्रयत्न केला की जातीगत लोकांना कुठेतरी वाटायचं, जेणेकरून एकीकडे मुस्लिम एकत्रित झाले पाहिजे आणि दुसरीकडे हिंदूंमध्ये शकलं झाली पाहिजे. सो बटेंगे तो कटेंगे हे स्टेटमेंट निगेटिव्ह नाही आहे. हिस्टॉरिकली तुम्ही जर बघितलं तर भारतामध्ये जेव्हा जेव्हा समाज वाटला गेला तेव्हा तेव्हा भारताचे तुकडे झाले आणि समाजाचे नुकसान झालं. सो मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे किंवा एक है तो सेफ आहे, दोन्ही पद्धतीने त्याला म्हणता येतं की एक है तो सेफ आहे, यात वाईट काहीच नाही. एक आहे ते सेफ आहे, बटेंगे ते कटेंगे हे धर्माच्या पातळीवर पण का नको? म्हणजे हिंदू धर्मगुरूंनी भाजपला मत द्या सांगितलं ते पाप नाही आणि इस्लामी लोकांनी सांगितलं तर ते पाप, असं का नाही? याचं कारण आहे की तुम्हाला असं कोणी हिंदू धर्मगुरू आढळला का की जो हे म्हणतोय की तुम्ही जर भाजपला वोट दिलं नाही तर ईश्वराशी बेईमानी ठरेल? असं तुम्हाला दिसतंय का की सगळ्या मंदिरांवर बॅनर लागलेले आहेत आणि मंदिरातनं अनाउन्समेंट होते आहे, मंदिरांमध्ये स्पेशल प्रेयर होते आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं जात आहे, फतवा निघतोय, कोणा हिंदू धर्मगुरूंनी फतवा काढला का? हां, एखाद्या मुस्लिम धर्मगुरूंनी सांगावं की पण फतवा की अन्यथा धर्माशी बेईमानी आहे. याला महत्त्वाचं काय आहे? ही जी फतव्याचं राजकारण आहे, हे फतव्याचं राजकारण एक कम्युनल डिवाइड करतं. आणि माझा विरोध त्या मेंटॅलिटीला आहे की ज्या मेंटॅलिटीमध्ये फतवा काढणाऱ्यांना कम्युनल नाही मानत आपण, त्यांना सेक्युलर मानतो. फतवा काढून घेणारा, आता मला सांगा की उलेमांनी 17 मागण्या दिल्या उलेमा काउन्सिलनी आणि त्या यांनी मान्य केल्या. आता त्यातल्या काही मागण्या योग्य असू शकतात, पण ही मागणी कशी मान्य करता येईल की 2012 ते 2024 जेवढ्या दंगली झाल्या त्या दंगलीत मुसलमानांवर जेवढे आरोप लागले ते सगळे आरोप आम्ही परत घेऊन टाकू, ते सगळे खटले बंद करा. आणि ते जर हे लोक मान्य करत असतील तर त्याला रिॲक्ट तर करावं लागेल. तुम्ही जर आमची भाषणं बघितली, माझी पर्टिक्युलरली, आता मी लीड करतोय बीजेपीला समजा, माझ्या भाषणामध्ये 95% मी विकास सांगतो, 95% आणि 5% उत्तर देतो, काउंटर नरेटिव्ह करतो की हे असं असेल तर आमचं हे म्हणणं. सो आम्ही विकासावरच लढतोय. पण उलेमा काउन्सिलच्या मदतीने कोणी निवडून येत असेल आणि त्यात हे मान्य करणार असतील कुठले की आम्ही ते दंगलीचे हे काढून घेऊ, हे नाही मान्य. सर उसमें एक पॉइंट छोटा सा उनके साइड से जैसे आपने बोला उलेमा और ये बोलते हैं, अब पॉलिटिकल पार्टी इज नॉट सेइंग इन योर केस अब विश्व हिंदू परिषद या कोई और बोलता तो वो लगता है कि ठीक है रिलीजियस एंटिटी है, दे आर सेइंग कि हिंदुओं को एक होना है नॉट दैट, बट व्हेन अ पॉलिटिकल पार्टी व्हिच इज अ नेशनल ये सेंटर पे रूल भी कर रही है, उनके लीडर्स इफ दे कम एंड से पब्लिकली दैट व्हिच इज नॉट फॉर कांग्रेस, और वो लोग नहीं बोलते हुए नजर आते हैं ना कि मुस्लिमों को एक वोट देना है. आई एम जस्ट सेइंग दैट इट्स जस्ट. अरे नहीं भाई, आप उनके भाषण ही नहीं सुन रहे हो. वो तो खुलेआम मुस्लिम एरिया में जाकर बोलते हैं आपके कारण हम चुनकर आए, आप ही हमको चुनकर दे रहे, आपके कारण ही हमारी सरकार बनी, ये खुलेआम बोल रहे. और हम तो क्या करें, बटेंगे तो कटेंगे. मतलब क्या, एक रहो, क्या गलत है? एक रहो कहने में गलती क्या है? समाज एक रहना चाहिए कहने में गलती क्या है? और पीएम साहब ने तो उदाहरण के सहित बोला क्या इनका डिजाइन है कि आदिवासी एक कम्युनिटी है लेकिन उसमें 54 जातियां हैं. एज ए कम्युनिटी आदिवासी एक है तो सेफ है, 54 जातियों में बढ़ गई तो खत्म हो गए. ओबीसी 350 जातियां है, ओबीसी है इसलिए सेफ है, 350 जातियों में बढ़ गई तो खत्म है. हे मराठा एकत्रीकरणाला विरोध म्हणून हा एक मार्ग काढला जातोय. मराठा हा तर हिंदुत्ववादीच आहे. या महाराष्ट्रामध्ये 80% मराठा, 20% तो असेल तथाकथित पुरोगामी आणि एथिस्ट असेल, 80% मराठा समाज हा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे तो विषयच नाही. पण मग त्यांच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस हे खलनायक का झाले? प्रयत्न झाला, खलनायक करण्याचा प्रयत्न. बघा, गेले 2.5 वर्ष काँग्रेस
शरद पवारांची पार्टी, उबाठा आणि त्यांची इकोसिस्टीम या सगळ्यांनी एकत्रित येऊन सिंगल पॉईंट अजेंडा केला, ठरवून केला. त्याच्यात तुम्ही सरकारमधले सहभाग्यांच्या ते सोडून द्या, ठरवून केला की देवेंद्र फडणवीसला विलन करायचं. पण शेवटी माणसाचं एक कॅरेक्टर असतं ना. पीपल नो यू कॅन ओव्हरशॅडो अ पर्सन फॉर सम टाईम बट नॉट फॉर ऑल द टाईम. आय हॅव कम आउट ऑफ इट. आज त्यांचा नरेटिव्ह संपला, तो नरेटिव्ह नाही चालवू शकले ते. इतकं सगळ्यांनी मिळून माझ्यावर इतका अटॅक केल्यानंतर उलट सामान्य माणसाची सिंपती मला मिळाली. कारण 5 वर्ष मला काम करताना बघितलं आहे, मराठा समाजातले जे जुने जाणते लोक आहेत त्यांना माहिती आहे रिझर्वेशन मी दिलं, त्यांना माहिती आहे त्या ठिकाणी सगळ्या संस्था मी तयार केल्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, 1 लाख मराठा तरुणांना बिझनेसमॅन करण्याचं काम हे माझ्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. किंवा सारथी संस्था मी तयार केली आहे, ज्यातनं आज MPSC UPSC मध्ये पोरं येतात. ते नो इट. आता काही लोक बिचारे ज्यांना माहिती कमी असते त्यांना रोज खोटं बोललं तर खरं वाटतं, त्यामुळे काही लोकांकरता असू शकतं ते. पण पब्लिक ॲट लार्ज त्यांनी यांचं षडयंत्र हाणून पाडलं. पण आज परिस्थिती अशी आहे, आम्ही रिपोर्टही केलं, अनेकांनी केलं ते, विशेषतः मराठवाड्यामध्ये, की मराठा रिक्षावाला असेल तर बिगर मराठाला तो प्रवासाला घेत नाही, किंवा बिगर मराठा असेल तर तो मराठा प्रवासाला घेत नाही. इतकी आपली हे फार अनफॉर्च्युनेट आहे. आपल्याला लक्षात असेल की हे सगळं सुरू होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं की आंदोलनाची आम्हाला चिंता नाही आहे. आपलं फॅब्रिक त्याच्यामुळे जे ब्रेक होत आहे, वर्षानुवर्ष गावगाड्यामध्ये दलित, मराठा, OBC, विशेषतः मराठा आणि OBC तर एकत्र राहिलेत आणि आज त्यांच्यामध्ये उभी फूट दिसणं आणि अशा प्रकारची जी जखम असते ना, फूट पडायला वेळ लागत नाही, ती भरायला वेळ लागतो. त्यामुळे हे अतिशय अनफॉर्च्युनेट आहे. पण मला विश्वास आहे की शिवरायांचा महाराष्ट्र आहे, शेवटी सगळे शिवरायांचे मावळे आहेत. त्यामुळे मावळे एकमेकाच्या विरुद्ध फार काळ राहतील असं मला वाटत नाही. पण मराठवाड्यात मला याचा फटका बसला लोकसभा निवडणुकीमध्ये, मराठा आणि OBC याचा. विधानसभेत काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की विधानसभेमध्ये आमच्या मागच्या जेवढ्या जागा होत्या त्याच्या कमी आम्ही जाणार नाही आणि महायुती म्हणून आम्ही नंबर 1 वर राहू मराठवाड्यात. पण लोकसभेत आपण असं बघितलं की ग्रामीण महाराष्ट्र हा साधारण महाविकास आघाडीबरोबर आहे आणि अर्बन एरियामध्ये महायुतीला मतं मिळाली. तर हे जे चित्र आहे असं सरसकट म्हणता येणार नाही. पण आता ग्रामीण असो का शहरी असो, माझं अगदी म्हणजे हे ओव्हर स्टेटमेंट नाही आहे, बट आय थिंक वी हॅव रिगेन्ड आवर ग्राउंड्स. आम्ही नरेटिव्ह काउंटर केलेला आहे. जो वोटर आमच्यापासून दूर गेला होता तो आमच्या सोबत आलेला आहे. त्यामुळे अक्रॉस महाराष्ट्र वी विल बी नंबर 1. How much is this unifying slogans that is the impact, or is it also helping you overcome some of the agri-related angst area, ma'am? Just to understand. देखिए ये सेंटिमेंट की बात होती है. No, वो कोई इस मतलब एग्री क्राइसिस या एग्री प्रॉब्लम्स और ये सारी चीज़ें ये इंटर रिलेटेड नहीं होती. हाँ, ये ज़रूर है कि एक प्रकार से लोगों में अवेयरनेस ज़रूर तैयार होता है और लोगों ने, जैसे मैं एक उदाहरण के तौर पर बताता हूँ कि अमरावती है मसलन, ठीक है, अमरावती तो अब नहीं लड़ रहे. अमरावती में वोट जिहाद के कारण 16,000 वोटों से हमारी सीट हारी. हारने के बाद वहाँ पर एक विशिष्ट कम्युनिटी के लोगों ने जो हंगामा किया है, जिस प्रकार का उनका बर्ताव रहा है, उसके बाद लोगों के मन में भावना आती है कि नहीं, गलत है, ऐसा नहीं हो सकता है, ये चलेगा नहीं. आपने बोला था कि उस समय हम ओवरकम नहीं कर पाए थे, बट नाउ वी आर रेडी. उसका जो फोर्स था, आपने भारत जोड़ो यात्रा और ये सारा चीज. कैन यू टेल मी 2 थिंग्स, आई मीन that have really worked for you and you've been able to overcome? I mean, what has really been worked the magic for you, if you're saying that you've been able to work? पहला तो ये है कि संविधान बदलेगा, आरक्षण जाएगा, ये नैरेटिव समाप्त हो गया. अभी राहुल गांधी ने वापस प्रयास कर लिया लेकिन ये नैरेटिव वर्क नहीं कर रहा है और उन्होंने तो
स्वयं ही यूएस में जाके जो बात कही, और उससे भी ज़्यादा नागपुर में जो उन्होंने संविधान बचाओ रैली की और उसमें वो लाल किताब दिखाई और बाद में लोगों ने देखा तो वो अंदर कोरी थी, अंदर कुछ नहीं था। तो इसके कारण वो अभी नैरेटिव सेट नहीं कर पाए। दूसरा मैं आपको कहता हूँ कि जब हमने देखा कि हमारी लड़ाई फोर्सेस से चल रही है, ये लड़ाई पार्टी से लड़ने की हमारी आदत है, क्योंकि हम लोग पार्टी है, पार्टी से पार्टी लड़ती है, लेकिन फोर्सेस से लड़ने की हमको आदत नहीं है। तो हम लोगों ने हमारे विचार परिवार में जो संगठनाएं काम करती है, उन संगठनाओं को ये अपील की कि देखिए, एनार्किस्ट फोर्सेस, हमारी इंस्टीट्यूशन पे से लोगों का विश्वास उठ जाए, हमारे एक प्रकार से सिस्टम पे से लोगों का विश्वास उठ जाए, इस प्रकार के नैरेटिव को तैयार कर रही है। और इसका काउंटर हम नहीं कर सकते, पॉलिटिकल फोर्सेस नहीं कर सकते, उस क्षेत्र में काम करने वाले फोर्सेस कर सकते हैं। मसलन अगर कोई कामगार है तो कामगार क्षेत्र में काम करने वाला ही उसका जवाब दे सकता है एनार्किस्ट फोर्सेस का। इसलिए हमने हमारे विचार परिवार में काम करने वाली जो संस्थाएं हैं उनको ये अपील की कि आपको पॉलिटिक्स में नहीं आना, आप बताइए, लेकिन एनार्किस्ट फोर्सेस का जवाब नेशनलिस्ट फोर्सेस को देना पड़ेगा और एनआरकी के खिलाफ आपको बात करनी पड़ेगी। और आज उन्होंने हमको मदद की और उनकी मदद के कारण ये एनार्किस्ट फोर्सेस का भारत जोड़ो का नैरेटिव हम लोगों ने काउंटर किया। This started immediately, sir. नहीं, It started immediately after June result. हाँ जी, तुरंत चालू। हाँ, तुरंत शुरू किया हमने। वो आपने मीटिंग्स आपकी हुई थी कुछ? मीटिंग्स तो वो हमारी रेगुलर है, लेकिन इस बार हमने स्पेशल अपील नेशनलिस्ट फोर्सेस से की। टू पुट इट सिंपली आरएसएस आणि संघटना याच्यामध्ये आली। हाँ, आरएसएस स्वयं कुछ करता नहीं है, लेकिन आरएसएस के विचारों से प्रेरित अलग अलग समाज के क्षेत्रों में काम करने वाली 30 से ज़्यादा संगठनाएं काम करती है, जो बहुत पावरफुल है, लेकिन कभी राजनीति में आते नहीं है। राजनीति का हमने उनको कहा आप हमारे लिए वोट मत मांगिए, पर कम से कम एनार्किस्ट फोर्सेस को आप जवाब दीजिए। पण याच्यावरती योगेंद्र यादवांनी असं तुम्हाला आव्हान दिलं की त्या भारत जोडोमध्ये काय काय 100 संघटना ज्या काय आहेत त्या 50 ज्या काय त्यातल्या नक्की राष्ट्रविरोधी कुठल्या हे तुम्ही सांगाल? तर मी सांगणार आहे, ते मी पुराव्यासहित सांगणार आहे। हे आहेत तुमच्याकडून? बिल्कुल आहेत। हाँ हाँ, मतलब फ्रंटल ऑर्गेनाइजेशन कौन से मैं भी पुराव्यात सहित सांगेन। हा जो मुद्दा आहे ना आणखी कोणाचा असेल तर मला तो अगदी म्हणजे अर्बन नक्सल तुमच्या दृष्टीने डिफाईन सरकारला प्रश्न विचारणारा हा प्रत्येक अर्बन नक्सल असं वाटतं का? नाही, बिलकुल नाही, बिलकुलच नाही। मी अर्बन नक्षल त्यालाच म्हणेन जो देशाच्या इन्स्टिट्यूशनवरनं आणि देशाच्या व्यवस्थेवरनं लोकांचा विश्वास उडाला पाहिजे असं काम करेल। You see, you can say that this institution should be like this or we will make this institution like this. But पर्याय न देता ही पण खोटी आहे, ही पण खोटी आहे, हे पण चोर आहे, हेही चोर आहे, एक पेसिमिझम तयार करायचा। सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने निकाल दिला की ते चांगलं आणि विरोधात दिला की सुप्रीम कोर्ट विकलं गेलाय। आपल्या बाजूने निवडणुकीचा निकाल आला की फार चांगलं, विरोधात गेला की ईव्हीएम हॅक झालेला आहे। सरकार या यंत्रणांना दबावाखाली ठेवतंय असं चित्र निर्माण होत असताना या यंत्रणांवरचा विश्वास उडेल अशी विधानं केली तर बिघडलं कुठे? नाही, प्रश्न हाच आहे की सरकारचा दबाव नसताना अशा प्रकारचा नरेटिव्ह तर मी तर उलट म्हणतो, मग हे फोर्सेस तेव्हा कुठे होते? इंदिराजींच्या काळात, काँग्रेसच्या काळात तर संस्थांना स्वायत्तताच नव्हती। आज तुम्ही बघा, आम्ही नेमलेल्या डीजीपीला एका दिवसात इलेक्शन कमिशनने काढून टाकलं तक्रार गेल्यानंतर। मग समजा आमच्या दबावात असतं इलेक्शन कमिशन, काढता आलं असतं का? ते पण त्या इलेक्शन कमिशनने हरियाणाबरोबर निवडणूक नको हा निर्णय घेतलाच नाही। प्रश्न तो नाही आहे, त्याचं कारण आहे की ते सगळ्यांशी चर्चा करतात। आम्ही रिप्रेझेंट केलं,
आम्ही त्यांना रिप्रेझेंट केलं की महाराष्ट्रामधल्या काय अडचणी आहेत आम्ही रिप्रेझेंट केलं त्यांना. आणि त्यांच्यासमोर प्रश्न असा होता की पहिल्यांदा जम्मू काश्मीरचा निवडणुका ते घेत होते. दे वॉन्टेड टू फोकस मोर. तो त्यांचा प्रश्न आहे. अगर मैं स्टैटिस्टिकली जाऊँ कि आप लोग 2 लाख वोट से पिछली बार कम थे और 17 आए के 30 आए, एंड यू हैव दिस लाडकी बहना स्कीम एंड आरएसएस एज यू सेड हैज बीन वर्किंग, इवन इफ दैट एक मार्जिनल भी उसका इम्पैक्ट होगा तो स्टैटिस्टिकली यू विल ओवरकम देम. बट इफ आई गो रीजन वाइज, तो मुझे लगता है आपका विदर्भा में भी थोड़ा ये प्रॉब्लम, मराठवाड़ा में ये प्रॉब्लम है, वेस्टर्न महाराष्ट्र में ये प्रॉब्लम है, कोंकण एंड यहाँ पे थोड़ा सी. तो हाउ डू यू सी दिस इन एंटायरिटी, अगर आप थोड़ा सा मुझे इसको क्लैरिफाई. द मेजर प्रॉब्लम इन विदर्भा वॉज, विदर्भ में अगर आप देखें तो 32% दलित आदिवासी है. 32% जो हमारा वोटर है, यानी उसमें दलितों में भी बड़ा सेक्शन हमारा और आदिवासी तो हमारा वोटर है. एम ब्लॉक हमारा वोटर हमसे दूर गया, अभी वो वापस आया. 32%, ये तो 32% में तो सरकार बन जाती है. तो इसलिए विदर्भ में हमको वो प्रॉब्लम नहीं है. मराठवाड़ा में भी मैं आज जो परिस्थिति देख रहा हूँ, लोकसभा की परिस्थिति आज की परिस्थिति जमीन आसमान का अंतर है. नैरेटिव जमीन आसमान का बदला हुआ है. और वेस्टर्न महाराष्ट्र में, नॉर्दर्न महाराष्ट्र में, कोंकण में, मुंबई में हमको प्रॉब्लम सिर्फ वोट जिहाद का है, बाकी प्रॉब्लम ही नहीं है हमको. वो तो नहीं हो पाएगा. तो where do you see the alliance reaching? I mean, I would say that in a tough election we have got a edge. हम लोग बहुमत लेंगे. मगाशी एक छान विधान असं केलं की माझ्यावर जी काही टीका झाली किंवा सिंगल आउट केलं, त्याच्यामुळे लोकांच्या मनात देवेंद्र फडणवीस या व्यक्तीविषयी सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि दिसतं काय लोकांना जाणवतं. ती तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या मनामध्ये तयार झाली आहे का? पहा, माझा पक्ष माझ्याबद्दल या सहानुभूती ठेवण्याचं एकच उदाहरण आहे की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका मी लीड करत होतो आणि आम्ही हारलो. वन ऑफ द पुअरेस्ट परफॉर्मन्स होता. आणि त्यानंतर मी सांगितलं की मी नैतिक जबाबदारी घेतो आणि मी राजीनामा देतो. मला पक्षाने सांगितलं नाही, तुम्हालाच लीड करायचं आणि मला सगळे अधिकार पुन्हा दिले. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मला नेता केलं. मला असं वाटतं की दॅट इज अ इंडिकेशन की माझ्या पक्षाचा विश्वास माझ्यावर आहे, प्रेम माझ्यावर. पण मग 24 तासात ते विधान बदललं का? म्हणजे अमित शहानी जे विधान केलं होतं की 2 ठिकाणी केलं, मोदींनीही केलं, त्यांनीही केलं की देवेंद्र फडणवीस यांना हात बळकट करायचे त्यांचे वगैरे. त्याचा सरळ सरळ अर्थ होता की ते मुख्यमंत्रीपद हे फडणवीसांकडे असायला आहे. पण 24 तासात त्यांनी सांगितलं की आम्ही नंतर बसल्यानंतर मग आम्ही ठरवू. पहिलेपासून आमची लाईन ही राहिली आहे की मुख्यमंत्री आम्ही नंतर ठरवू. पण जेव्हा भाजपच्या मतदारसंघामध्ये एखादी सभा होते, बीजेपीचा समजा कॅन्डिडेट आहे, तर ते बीजेपीला जिंकवा, आपल्या उमेदवाराला जिंकला आणि मग लीड करतो मी देवेंद्र फडणवीसला जिंका, त्यांचे हात बळकट करा. असं असतं की समजा आम्ही जे काही 2-4 नेते असू आमच्या पक्षात, मी असेल किंवा अजून दुसरे 2-3 नेते असतील, तर कार्यकर्त्यांना बरं वाटतं ना असं म्हटलं की यांना बळकट करा, की एक कार्यकर्त्यांना त्यातनं स्फूर्ती येते. त्यामुळे राजकारणात असं बोलावं लागतं. त्याप्रमाणे ते बोलले. बाकी मुख्यमंत्रीपदाचं ते कुठलं इंडिकेशन नव्हतं. मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात आमचं ठरलं आहे की नंतर बसून ठरवू. आणि इथला याच शेवटचा मुद्दा, या क्षणाला भाजपला आणि शिंदेच्या सैन्याला किंवा अजितदादांच्या जो काही त्याचा पक्ष राष्ट्रवादी, त्याला तुमच्या अंतर्गत असलेले मतभेद, कापाकापी, काटाकाटी हा गंभीर मुद्दा वाटत नाहीये का? कारण सरळ सरळ बोललं जातंय की भाजपच्या अनेक उमेदवारांना शिंदे यांच्याकडून विरोधातली किंवा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना शिंदे यांच्याकडून रसद दिली जाते. माझं मत आहे की असं काही होत असेल असं मला बिलकुल वाटत नाही. एक 10% केसेसमध्ये एकमेकासमोर लोक आलेली आहेत. कारण काही ठिकाणी वरती तुमचं अलायन्स झालं तरी खाली टोकाच्या गोष्टी असतात, टोकाची भांडणं असतात, व्यक्तिगत भांडणं असतात, काही माणसं पारंपरिक विरोधक असतात. पण 90% आमचं नीट चाललेलं आहे. म्हणजे तुलना जर केली महाविकास आघाडी आणि महायुतीची, तर मी असं म्हणेन महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं बरं चाललं आहे. वंचितकडे कसं बघता तुम्ही? वंचित त्यांची जी काही मतं आहेत ती घेण्याचा ते प्रयत्न करतायत वंचित. मला असं वाटतं की
लोकसभेनंतर बाळासाहेब आंबेडकरांनी मेहनत खूप केली आहे आणि लोकसभेमध्ये तर नरेटिव्हमुळे आम्हाला जसा फटका पडला त्यांनाही पडला, कारण मतं ही काँग्रेसकडे गेली लोकसभेत, त्यांच्याकडे फार आली नाहीत. पण ते लक्षात घेऊन त्यांनी पुन्हा त्यांचा जो वोटर बेस आहे तो रिवाईव्ह करायचा प्रयत्न त्यांनी केला. आता ते मतदानातच कळेल किती रिवाईव्ह झाला. पहिले दोन मुद्दे नेहमी असतात, एक तर वंचित आणि अलीकडच्या काळात मनसे. हे भाजपचे ब आणि क संघ असे पाहिले जातात. म्हणजे असं म्हणायला तर काय MIM काँग्रेसचा क संघ म्हणता येईल. अजून बघितलं नाही, ते म्हणणारे काही म्हणू द्या, ते काँग्रेसवालेच म्हणतात. पण हे तेवढंच निश्चित आहे की देशभरात आपण बघितलेलं आहे की काँग्रेस कसं MIM ला चालवतं. म्हणजे कुठे उमेदवार उभे करायचे आणि कुठे नाही करायचे काँग्रेसच ठरवतं. आत्ताही तेच केलं त्यांनी. मला सांगा की आपले औरंगाबादचे माजी खासदार काय नाव आपले इम्तियाज जलील यांनी घोषणा केली जाऊन नांदेडमध्ये की मी नांदेडवरनं लोकसभा लढणार, आणि शेवटच्या क्षणी माघार घेतली आणि उमेदवार दिला नाही. का नाही दिला? कोणाची बी टीम आहे? त्यामुळे हे आता मनसेच्या संदर्भात एकच सांगतो की आयडिओलॉजिकली आता काही खूप डिफरन्सेस आमचे राहिले नाही आहेत. म्हणजे त्यांनी हिंदुत्व घेतलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हिंदुत्ववादी आहोत, पण त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते लोकसभेत आमच्या सोबत आले, विधानसभेत यावं असं आम्हाला वाटतच होतं. पण शेवटी आपण त्यांच्या बाजूनं विचार केला तर दरवेळेस आम्हाला समर्थन देतील त्यांचा पक्ष राहील कसा? इलेक्शन तर त्यांच्या पक्षातल्या लोकांना लढवायचं आहे. आमच्या समोर 70 जागांवरती लढत आहे. काही ठिकाणी आम्हाला त्यांचं लढण्याने नुकसान होईल. असं आहे की मनसेच्या लढल्याने कोणाला एकाला फायदा होईल आणि कोणाला एकाला नुकसान होईल असं नाही आहे. कॅन्डिडेटवर डिपेंड करतं. अनेक सीटांवर आम्हाला नुकसान आहे, काही सीटांवर आम्हाला फायदा आहे. जे काही निवडून आले समजा ते तुमच्याच बाजूला असणार हे तर उघड आहे. ते ठीक आहे, ते असू शकतं. ते त्यावेळेस ते निर्णय घेतील आणि अल्टिमेटली हे तर तुम्ही मान्य कराल की राज ठाकरे त्यांचे स्वतः निर्णय घेतात आणि ते प्रवाहाच्या बाजूने घेऊ शकतात आणि प्रवाहाच्या विरोधातही घेऊ शकतात. म्हणजे ते निर्णय काय घेतील हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. म्हणजे ते एकटा देखील विरोधात उभा राहून हे करू शकतात किंवा सोबत येऊ शकतात. पण आयडिओलॉजिकली आम्ही बऱ्यापैकी एका प्लॅटफॉर्मवर आलो. त्या निवडणुकीचे हे जे गमतीशीर विरोधाभास आहेत की भायखळ्यामध्ये मनसेने एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, इकडे नाही दिला. तुम्ही मलिकांविषयी एक वेगळी भूमिका घेतली, मग नंतर आता त्या युतीचे उमेदवार म्हणून त्याला पाठिंबा देणार. हे थोडंसं इलेक्शनच असं गमतीशीर आहे की नाही. बघा, अशा एवढ्या पार्ट्या महाराष्ट्रामध्ये कोणी पाहिल्या होत्या का? इतके मोठे मोठे अलायन्सेस पाहिले होते का? त्यामुळे इट इज अ स्पेशल केस. स्पेशल केसमध्ये स्पेशल रिक्वायरमेंट असतात, त्या या रिक्वायरमेंट चाललेल्या आहेत. आपने लोकसभा के एनालिसिस में काफी बाद में आपने बोला था कि ट्रांसफर ऑफ वोट्स डिड नॉट हैपन फ्रॉम अलायंस टू यू. येस. हाउ बिग इज दैट कंसर्न नाउ? नॉट अलाइज, आई सेड NCP. सेना में और हम में चूंकि वी हैव बीन नेचुरल अलायंस पार्टनर्स, सो देयर वाज गुड शेयरिंग ऑफ वोट्स अराउंड 80 to 90%. बट इन केस ऑफ NCP it was around 50% or maybe in some seats less than that, because NCP as a party was in a formative stage. Their voter base was not defined. Their voter was confused whether to go with Mr. Pawar, Sharad Pawar, whether to. So it was a defining movement for them. Once you define your voter, then you are able to transfer the voters. So the Lok Sabha election for them was to define the voter. Now their voter is defined. So I think a good chunk of them could be transferred. पण अजून तरी त्यांना डिफाईन झालाय बऱ्यापैकी झाला. But they are still the weakest link in No, I won't say they are a weakest link. That's not true. मला संपवायचा प्रयत्न केला, मला संपवायचा प्रयत्न केला असं तुम्ही बोलले का? असं आहे की इतके पुरावे आहेत, अजून तर काही व्हिडिओज मी बाहेर दिलेच नाही आहेत की ज्याच्यामुळे मध्ये पोलीस अधिकारी स्वतः कबूल करतायत की त्यांना कशी सुपारी दिली होती, माझ्यावर केसेस करायची, मला प्रकरणात अडकवायची. सातत्याने 2.5 वर्ष हा प्रयत्न सरकारचा होता की कुठेतरी माझ्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं पाहिजे. सगळ्या प्रकारचं त्यांनी त्याच्याकरता
प्रायव्हेट एजन्सीज देखील लावून बघितल्या, पण काही करता आलं नाही. हे महाराष्ट्राचं राजकारण कधी होत नव्हतं. इट हॅज नेव्हर हॅपन्ड. फार विचित्र. आता परवा चांदीवालांनी जी मुलाखत दिली त्याच्यामध्ये तर त्यांनी क्लिअर कटच सांगितलं ना की एम काय होता, तर मला फसवायचा एम होता. Quick one line answer. Single biggest factor that will play for you or play in these elections. That I think the single factor is the positivity amongst the voter. The incumbent government is not facing anti-incumbency. Thank you.